काल रात्री आम्ही गेलो होतो आमरसपुरी खाण्यासाठी वाकडमधल्या एका फेमस ठिकाणी. त्याआधी मी सकाळी माझे काही पर्सनल कामं करायसाठी खूप दिवसानंतर एकटीच बाहेर गेली होती आणि घरी आल्यानंतर रिधिमाचा असा फेस बघून माझा मूड एकदम फ्रेश झाला. कारण की इतक्या वेळ तिला एकटं ठेवल्यानंतर तिची जी काही रिएक्शन असते ती बघायला खूप मजा येते. कारण मी घरीच असते तिच्यासोबत, त्यामुळे मला हे क्षण मिळत नाही. थोड्या वेळ तिची अशीच नाटकं सुरू होते माझ्यासमोर. त्यानंतर तिचे काही ड्रेस आम्ही ऑर्डर केले होते फर्स्ट क्रायवरून, कारण तिचे Instagramवर कोलॅबोरेशन्स असतात. तर हे खूप सुंदर असे 2 ड्रेस आम्ही ऑर्डर केले होते आणि ते खूप छान आले आहेत. त्यानंतर खूप मोठा पसारा माझ्या बेडवर झालेला होता. तर मी तो आवरायला घेतला आणि इकडे बघितलं तर माझी मटकाबाई मस्त आपल्या डोक्यावरती रोलर लावून बढिया मटकत होती आरशात बघून. आणि तिला बघता बघता माझी कामं सुद्धा मी पटापट आटपून घेतली. कारण तिला एंगेज ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. मग दुपारच्या जेवणात मी वरण-फळं केले होते. तर मी इथे तुम्हाला ते पण थोडं दाखवून देते. आणि हा मिलेट पॅनकेक आहे जो मी रिधिमासाठी केला होता. आणि तिला सगळेच फ्रुट्स आवडतात, त्यामुळे मी त्यावर स्ट्रॉबेरी आणि त्यानंतर थोडं आईस्क्रीम आणि चॉकलेट सॉस टाकून तिला देत असते. कारण की लहान मुलांना हे सगळं खूप आवडतं आणि तो जो मिलेट पॅनकेक आहे तो ऑलरेडी खूप हेल्दी आहे आणि त्यावरती फ्रुट्स पण आहेत. त्यामुळे थोडंफार आईस्क्रीम आणि चॉकलेट सॉस द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. महिन्यातून एकदा मुलांसाठी असं एक चीट डे गरजेचं आहे, नाही का? संध्याकाळी आम्हाला IKEAचं पार्सल रिसीव्ह झालं जे आम्ही ऑर्डर केलं होतं. तर त्यामध्ये डायनिंग टेबलचा लॅम्प होता, त्यानंतर पडदे होते आणि काही छोट्या-छोट्या वस्तू होत्या घरासाठी लागणाऱ्या, कारण की त्या खूप सुंदर मिळतात. पण रिधिमाबाईने आमच्या काही तिथे टिकू दिला नाही हा लॅम्प, तिने तोडून टाकला. मग रात्री आम्ही गेलो सुखकर्ता डायनिंग हॉलमध्ये, ज्यांची ही नवीनच ब्रांच वाकडमध्ये ओपन झालेली आहे आणि इथे 5-6 प्रकारच्या भाज्या आहेत आणि आमरसपुरीची सध्या स्पेशल थाळी सुरू आहे. त्यासोबतच उकडीचे मोदक आणि शिरा पण होता स्वीट डिशमध्ये. पण मला इथलं काही वरण आणि ताक काही आवडलं नाही, कारण की ते खूप गोड होतं आणि सोबत एक वेलकम ड्रिंक सुद्धा होतं जलजिरासारखं. या थाळीची किंमत तशी ₹400 आहे, पण आम्हाला ती 370ला पडली आणि थाळीची टेस्ट खूप जास्त चांगली होती. भाज्या वगैरे खूपच टेस्टी होत्या, कारण याआधी आम्ही ज्या थाळ्या खाल्ल्या त्या इतक्या काही छान नव्हत्या. तर तुम्ही पण इथे एकदा ट्राय करू शकता आमरसपुरीचा. इतका सुंदर एंड झाला माझ्या आजच्या सुंदर दिवसाचा.